पण तुम्ही दादांकडे तुम्ही बोलणार आहात का या विषयावर? कारण की तुम्ही बारामतीत असणार आहात, तिथे दादा देखील असणार आहेत, त्या दिवशी तुम्ही बोलणार का दादांशी? मी माननीय मुख्यमंत्र्यांशीच बोलीन, कारण हे डिपार्टमेंट उद्या मला वाटतं 5 डिपार्टमेंट कुणाकडे आहे आणि इन्क्वायरी करायला लागेल. ही सगळी कंप्लेन आणि इन्क्वायरी त्याची व्हायला लागेल आणि ती होम मिनिस्ट्रीकडेच जाईल आणि होम मिनिस्टर हे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे आणि हे टी व्हीवर वारंवार मी अनेक नेत्यांकडून बोललेलं बघते. त्याच्यामुळे जे नेते बोलत आहेत, मग संदीप क्षीरसागर असतील किंवा बाप्पा बोलत आहेत, त्याच्यानंतर BJPचे सुरेश धस बोलत आहेत, जितेंद्र आव्हाड बोलतातच आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांचे ज्या ज्या टी व्हीवर तुमच्या चॅनलवर मी त्यांना लाईव्ह बघते, त्यांच्याच थ्रू या सगळ्या अंजलीताई दमानिया त्याच्याबद्दल बोललेल्या आहेत. त्यामुळे हा अतिशय गंभीर विषयाचं सिरियस करप्शन चार्ज आणि या देशामध्ये जर ज्या कष्ट करणाऱ्या, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जर एवढं मोठं करप्शन जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे, वेदना देणार आहे, चिंताजनक आहे. आणि हा विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट तातडीने घेणार. ते दादांच्या पक्षाचे मंत्री आहेत, नेते आहेत आणि ते मंत्री देखील आहेत. तुम्ही दादांशी चर्चा करणारच नाही तर थेट तुम्ही नाही, हा माझ्यासाठी पक्षाचा विषयच नाही आहे, हा एक सामाजिक विषय आहे. दादांच्या कार्यक्रमात जाणार आहात, त्यामुळे दादांशी चर्चा हो, पण कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? इश्यू कोण आहे? इश्यू कुणाकडे येतो? कॉम्पिटंट अथॉरिटी. कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? मी सिस्टम प्रमाणे जाते ना. सिस्टम प्रमाणे एखादा जेव्हा गुन्हा येतो तो गुन्हा कुणाला सांगायचा असतो? पोलीस स्टेशन किंवा होम मिनिस्ट्री, राईट? या राज्याचा होम मिनिस्टर कोण आहे? मग कुणाकडे जायला पाहिजे? मी हा पक्षाचा विषयच नाही, हा सामाजिक विषय आहे. त्याच्यात मला राजकारण आणायचंच नाही आहे. माझ्यासाठी वाल्मिक कराड हा राजकीय विषय नाहीच आहे. इट इज अ क्राईम. मी कधीही वाल्मिक कराड, बीड आणि परभणीच्या गोष्टींमध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा कुठल्या राजकीय पक्षाचा विषयच होत नाही. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? कॉम्पिटंट अथॉरिटी ही पोलीस आहे आणि पोलीस खात्याचा मंत्री आहे. पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत. सिंपल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.